रात्रीची साधारण 8:30ची वेळ होती. तळ कोकणातील निसर्गरम्य वातावरणाने नटलेल्या एका सुंदरशा गावात कोकणी स्थापत्यशैलीचे नटलेले एक टोलेजंग कौलारू घर आणि या घराचे अंगणही जमीन करून सारवून घेतलेले होते आणि मांडव घातलेला होता. आजूबाजूला नारळी पोफळीच्या बागा आणि आज पौर्णिमा होती. चांदोबाच्या प्रकाशामुळे परिसरात किंचित तेजस्वीपणा आला होता. मांडवाला वापरलेल्या झावळ्याच्या झरोक्यातून किंचितसा चंद्राचा प्रकाश अंगणात पडला होता. पण परिसरात एक रात्रीची वट म्हणजेच नीरव शांतता पसरली होती. त्यात रातकिड्यांचे संगीतही त्या वातावरणाला एक वेगळ्याच प्रकारचे पडद्यामागील गीत प्रदान करत होते. ते टुमदार घर म्हणजे गावातील प्रतिष्ठित अशा शरद राणे यांचे होते. साधारण 65-70 वय असेल त्यांचे. आणि आज अंगणात त्यांच्या भोवती 5-6 मुले घोडक्याने बसली होती. या मुलांना नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या होत्या. त्यामुळे ही मुले कोकणातील त्यांच्या गावी सुट्टी घालवण्यासाठी तर काही मुले त्यांच्या आजोळी आली होती. यात शरद यांच्या मोठ्या मुलाचा मुलगा सार्थक आणि मुलगी ओवी, त्यांच्या मधल्या मुलाची मुलगी सानिका आणि मुलगा विनायक आणि त्यांच्या लहान मुलाची मुलगी ऋताई होती. तिथल्याच कठड्यावर त्यांच्या 2 सुना शिल्पा आणि कल्पना, मुलगी रेश्मा आणि त्याच्या पत्नी विशाखा या बसल्या होत्या. घरात आधुनिक सुखसुविधा असूनही दिवसभर हुंदडलेल्या त्यांच्या नातवंडांना रात्री मात्र आजोबांच्या तोंडून त्यांच्या आयुष्यातील अनुभव, गावात घडलेल्या गोष्टी ऐकण्यास फार आवडत असे. आजोबा होतेच असे सगळ्यांना जीव लावणारे आणि संस्काररूपी शिदोरी त्यांना प्रदान करत असत. पण आज मात्र सगळी चिल्ली-पिल्ली गुपचूप पोटात पाय घालून घराच्या अंगणात चटई टाकून आजोबाच्या अवतीभोवती बसलेली होती. कारणही तसेच होते. कारण आज सकाळी या चिल्लीपिल्लींनी आज रात्री त्यांना भूताची गोष्ट ऐकायची आहे असा हट्ट केला होता. मुलांचा हट्ट पाहून आबाही तयार झाले होते. त्यामुळे सगळेजण चिडीचूप बसले होते. मग मुलांनो, गोष्ट सांगूच सुरुवात करायची काय? आबांनी मुलांना विचारले. हो, मुलांनी एका दमात आबांना होकार दिला. तर ही गोष्ट आपल्या गावातले रिक्षावाले निलेश मोरे आहेत ना, त्यांच्यासोबत घडलेली हा. तुम्ही तर ते का ओळखतच असाल ना? आबांनी मुलांना विचारले. हो, आता ही मुलांनी एका दमात उत्तर दिले. चला तर मग आता मी तुमका गोष्ट ऐकवतोय हा. आणि आबा गोष्ट सांगू लागले. तर ही गोष्ट साधारण 5 वर्ष आधीची हा. तेव्हा निलो एक भाडा घेऊन तालुक्याच्या गावात गेलो होतो. तेचो प्रवास साधारण 4-5 तासाचे असल्याकारणानं येता येता ते का रात्रीचे 11 वाजले. तो असोच रिक्षा चालवत येत होतो. असोच येता येता ते का मध्येच भूताचो माळ लागलो. तय तर किती जंगल हा, ता तुमका माहीतच असतं ना? आबांनी मुलांना विचारले. हो आबा, सार्थकने उत्तर दिले. तो थैना येत होतो तेव्हा ते का एक पांढरी साडी घातलेली बाई उभी असलेली दिसली. तिचे केस पण कमरेपर्यंत मोकळे सोडलेले होते. ती रिक्षा थांबवण्यासाठी हात दाखवत होती. ह्या बघून निल्यानं गाडी थांबवलं आणि तिच्याशी बोलूक लागलो. काय हो ताईंनो, एवढ्या रात्री हय खय आणि खय जावा कहा तुमका? निल्यानं विचारलं. रात्री कामानिमित्त जवळच्याच गावात इलय होतंय, पण उशीर झालो. जरा आंबेगावाक सोडतास काय मका? ती स्त्री बोलली. आंबेगाव ह्या वाटेतच लागत होतं म्हणून निल्यानं होकार दिला आणि ते पुढच्या प्रवासाक निघाले. 15-20 मिनिटाचो प्रवास झालो. पण आता मात्र निल्याच्या अंगात घाम फुटक लागलो. कारण काय होता माईक हाय काय? आबांनी मुलांना विचारले. काय?
काय होते कारण? सानिकाने उत्सुकतेने विचारले. कारण जेव्हा तो समोरच्या आरशात बघायचो तर तेव्हा त्या बाईच्या प्रतिबिंब त्या आरशात ते का दिसायच्या नाही, पण जेव्हा तो पाठीवळून बघायचो तेव्हा ती बाई ते का बसलेली दिसायची आणि विक्षिप्त हसायची. असोच 15-20 मिनिटाचो प्रवास झालो. ह्याची तर घाबरून भांबेरी उडाली होती, पण करीत काय, गंगाचो नाव घेत घेत येत होतो. असोच प्रवास करता करता आंबेगावच्या रस्त्यावर ती बाई अचानक नाहीशी झाली. नील्याच्या अंग तर घामानं भिजला होता. नंतर तो तापामुळं 5-6 दिवस उठलं नव्हतो आणि अजून पण तो रात्रीचो थैना प्रवास करू घाबरता. आबांनी अशा प्रकारे गोष्ट संपवली. वा आबा, काय भारी गोष्ट होती, पण ऐकताना खूप भीती वाटत होती. ऋता पटकन बोलली. बाकीच्या मुलांची अवस्थाही काही वेगळी नव्हती. हो ना, आपण आज एकत्र झोपूया हा बा. मी तर तुमच्याजवळ झोपणार आता, विनायक बोलला. वय र माझ्या सोन्या, झोप हा, असे म्हणून आबांनी त्याला कुशीत घेतले. नंतर ती भेदरलेली चिल्ली-पिल्ली भूतांची कल्पना करत करत झोपी गेली. दुसरी गोष्ट, राखणदार. आपण आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे संरक्षक पाहिले असतील. त्यातले काही दृश्य स्वरूपात असतात तर काही अदृश्य स्वरूपात. आपण आज अशी शेतकऱ्याच्या राखणदाराची कथा पाहणार आहोत. कोकणातील वगराई गावात, परिणामी तळकोकणात जवळपास रात्रीचे 8 वाजले असतील. पावसाची सुरुवात नुकतीच झालेली आणि कोकणात भात लागवडीसाठी भाताची पेरणी करून आता लावणीसाठी तयारी चालू होती. लावणीसाठी पेंड्या काढून उद्यापासून लावणीला सुरुवात करणार होते. पण अचानक धो-धो पाऊस सुरू झाला आणि जसजसा पावसाचा जोर वाढू लागला तसा गावातील अनेक शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. कारण पेंड्या शेतातच एका जागी एकत्र करून ठेवल्या होत्या. जर त्या पावसाने वाहून गेल्या तर अख्ख्या वर्षभरासाठी तांदळाच्या पुरवठ्यासाठी घेण्यास येणारी मेहनत फुकट जाणार होती. त्यावेळी सुमारे 1959च्या दरम्यान गावात वीज पोहोचली नव्हती. त्यामुळे वाडकरी कंदील घेऊन गावचे पाटील यशवंत साटम यांच्याकडे काही उपाय करता येईल का हे पाहण्यासाठी आले होते. पाटलांनो, काय करूया ओ, पावसाचा जोर लयच वाढलो हा, मड्यात पूर इलो हा, अशानं सगळ्या पेंड वाहून जातील. माधव शिर्के गावच्या पाटलांना म्हणाले. वय तर, पण करणार काय, बाहेर तर काळाकुट्ट अंधार पडलो हा. आपल्या पोरग्यांका घेऊन पेंड्या आणूक गेलाव तर आपलं पण जीव धोक्यात येऊ शकता. पाटील यशवंत साटम काळजीने म्हणाले. होय पाटील, पण करणार काय, काहीतरी करूच तर लागता ना. असेच हातावर हात ठेवून तर नाही बसू शकत, काळीच तुटता हा. अर्जुन गुरव काळजीने म्हणाले. असं म्हणतास, चला तर मग काय करूक जमता काय ता बघूया तरी, पण सगळ्यांनी सांभाळून हा, जास्त पुढे जावया नको. पाटील यशवंत साटम म्हणाले. सगळेजण शेताच्या दिशेने निघाले. पण पाहतात तर काय, शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुडुंब पाणी भरले होते. पुढे जाण्यास काहीच वाव नव्हता. त्यामुळे हताश होऊन सगळे घरी आले. आता काय, सगळी मदार देवावर हा. आपलो राखणदार काय ता सगळा बघून घेतं. पाटील यशवंत साटम म्हणाले. वय वय बाबा राखणदारा, आमचे रक्षण कर. आमचे कष्ट फुकट घालवू देऊ नको. आमच्या शेताचे रक्षण कर. पाटलांनो, तुम्ही घरांना घाला जरा राखणदाराक. आता काय तोच आपलं रक्षण करतं. अर्जुन गुरव पाटलांना म्हणाले. मग पाटलांनी राखणदाराला घराने घातले आणि सर्वजण घरी गेले. झोप तर सुखाने लागणार नव्हती, पण आशा सोडून चालणार नव्हती. कोकणात राखणदार नावाची वापरली जाणारी एक संकल्पना आहे. यामध्ये राखणदार म्हणजे
शेतीचे रक्षण करणारा देव असतो. मग तो सर्पाच्या रूपात उंदीर संपवून शेताचे रक्षण करतो किंवा आणखी अनेक रूपांमध्ये असे कोकणवासी म्हणतात. या राखणदाराची तळकोकणात पूजा केली जाते, जेणेकरून तेथील लोकांचे आणि शेतीचे रक्षण हो. एव्हाना सकाळ झाली होती. पावसाचा जोरही ओसरला होता आणि शेतातले पाणीही काही प्रमाणात कमी झाले होते. म्हणून मग वाडकरी पेंड्यांची अवस्था बघायला शेतात गेले तर बऱ्याचशा पेंड्या उंच ठिकाणी ठेवल्याने जशाच्या तशा होत्या. हे पाहून सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. बघितलास, राखणदारानं ऐकलं आपला घराणा. तो कधीच आपल्याक निराश करणार नाही. गुरव हर्षाने म्हणाले. होय होय राखणदारा, आज तू तुझ्या शब्दाक जागलास आणि तुझ्या लेकरांचं रक्षण केलंस, पाटील बोलले. मग सगळ्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात केली. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.